या महिलांना जोपर्यंत अर्थतंत्राच्या केंद्रस्थानी तुम्ही आणत नाही, जोपर्यंत त्यांचा विकास करत नाही, जोपर्यंत त्यांना समृद्ध तुम्ही करत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊच शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, पहिल्यांदा महिला विकासाच्या योजना या ठिकाणी तयार करा। आपल्याला कल्पना आहे, स्वतः मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली। महिलांना जन्मापासनं तर मोठं होतपर्यंत वेगवेगळ्या योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या। शौचालयाची योजना असेल, गॅसची योजना असेल, घरांची योजना असेल, गरोदर असताना वेगवेगळ्या योजना असतील, अशा अनेक योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या। आणि आता तर मोदीजींनी नवीन योजना आणली, लखपती दीदीची योजना। मोदीजींनी सांगितलं, माझ्या देशातल्या सगळ्या महिला या लखपती बनल्या पाहिजे। लखपती दीदीचा अर्थ काय आहे? ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत। पहिल्या 1 कोटी लखपती दीदी तयार झाल्या। 1 कोटी महिलांनी प्रमाणपत्र घेतलं, दाखवून दिलं। कोणी 1 लाख कमवत आहे, कोणी 2 लाख कमवत आहे, कोणी 4 लाख कमवत आहे। परवा जळगावला प्रधानमंत्री आले होते, मुख्यमंत्री आम्ही सगळे होतो। आपल्या महाराष्ट्रातल्या 11 लाख भगिनी त्या ठिकाणी होत्या, ज्यांनी वर्ष 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ज्यांची काहीच कमाई नव्हती, आता त्या बहिणी वर्षाला 2 लाख 3 लाख, एक बहीण तर 8 लाख आणि एक बहीण 12 लाख रुपये कमावते आहे। कालपर्यंत काम मागणाऱ्या बहिणी आता काम देणाऱ्या बहिणी झाल्या आहेत। आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतलाय, पहिल्या टप्प्यात आता 11 लाख झाले आहेत, आता 25 लाख लखपती दीदी करू आणि मग 1 कोटी राज्यातल्या महिलांना आम्ही लखपती दीदी करणार आहोत। हा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। या राज्यातलं परिवर्तन राज्यातल्या महिलाच करू शकतात, हा आमचा दृढ विश्वास आहे। आणि बहिणींनो, या ठिकाणी आपल्या महिलांकरता ज्या योजना आपल्या राज्य सरकारने सुरू केल्या, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सुरुवातीला लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी मुलगी जर जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 6,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे सगळे मिळून 1 लाख रुपये त्या मुलीला देण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केला। आणि लेक लाडकी सारखी योजना या ठिकाणी आपल्या राज्य सरकारने सुरू केली। आता घरी मुलगी झाली तर लोक म्हणतात, आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली, कारण ती मुलगी आल्याबरोबर 1 लाख रुपये घेऊन आपल्या घरी जन्माला येते। हे आज आपल्या मुलींकरता आपल्या सरकारने केलाय। आपण निर्णय केला, महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट लागेल। जेव्हा हा निर्णय केला ना, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे आले, म्हणाले, अहो काय आमच्या एसटीचं दिवाळं काढता का? आधीच एसटी तोट्यात चालली आहे, 50% जर तिकिटावर सूट दिली तर आमच्या एसटीची हालत खराब होईल, एसटी डबघायला येईल। आम्ही सांगितलं, काळजी करू नका, तुम्हाला लागतील तर पैसे आम्ही देऊ, पण आमची योजना आहे बहिणींना 50% तिकिटात प्रवास करता आलाच पाहिजे। आणि बहिणींची ताकद काय आहे बघा, जशी योजना केली इतक्या बहिणींनी एसटी मध्ये प्रवास करणं सुरू केलं। परवा एसटीचे लोक आमच्याकडे आले होते, म्हणाले धन्यवाद, आता इतक्या महिला प्रवास करतायत, तोट्यामध्ये असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, आता आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। मला देखील माहिती आहे, आमच्या बहिणी आता भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, तालुक्याला आणि जिल्ह्याला मी जाते, तुम्ही गेले
तर दुप्पट पैसा खर्च होतो आणि तुम्ही तिथे जाऊन पान खर्रा तंबाखू काय व्यसन करू द्याल याचा भरोसा नाही. मी गेली तर पैसे वाचवून येते, भाऊजी घरी बसले आहेत आणि आमची ताई आता त्या ठिकाणी प्रवास करते, पुढे चाललेली आहे. हे आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलं. एवढंच नाही तर आपल्या मुलींकरता बघा, आपले मुख्यमंत्री, आपलं सरकार संवेदनशील आहे. मुलींना 50% शिक्षणामध्ये फी आपण भरत होतो, पण ज्यावेळी दुर्दैवाने घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल आणि आईबापाजवळ पैसा नसेल तर आईबाप म्हणायचे पोराची फी तर आम्ही भरतो, आता बेटा तुझी फी भरू शकत नाही, तू लग्न कर आणि घरी जा, सासरी जा, तुला आम्ही शिकवू शकत नाही. आपल्या सरकारने निर्णय घेतला की आई वडिलांजवळ पैसे नसतील तर काही हरकत नाही, मायबाप सरकार सोबत आहे आणि आपल्या मुलींना 507 कोर्सेसमध्ये 100% फी माफी आपण केली. डॉक्टर, इंजिनियर, BBA, MBA, MPhil कुठलाही कोर्स असेल, खाजगी कॉलेजमध्ये देखील आज आपल्या मुलींना 1 पैसा भरावा लागणार नाही. 2-2 लाख रुपयाची मुलींची फी आता राज्य सरकार या ठिकाणी भरेल, हा आपण निर्णय केला. बहिणींनो, आता आमच्या भाच्यांना शिकवा. आता आमची जी भाची आहे तिला हे सांगू नका की बेटा तुझ्याकरता पैसे नाही, तिला सांगा तुझे मामा लोक राज्यात राज्यकर्ते झालेले आहेत, तू चिंता करू नको, तुला आम्ही या ठिकाणी शिकवणारच आहोत आणि तिला तुम्ही शिकवा, ही तुम्हाला माझी विनंती आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आपण आता वर्षाला 3 सिलेंडर देखील मोफत देणार आहोत. आमच्या बहिणींना ही देखील मदत करायचा निर्णय आपण घेतलाय. आणि यासोबत